आवडलं ना जेवण? हो आवडलंय. तशी माझी बायको सुंदर स्वयंपाक करते. ए माहिती आहे, आम्हाला पण माहिती. प्रिया, आपण या दोघांसाठी जे गिफ्ट आणलं ते द्यायचंय का यांना? अरे वा, गिफ्ट वगैरे आणलं यांनी आपल्यासाठी. अरे मग असंच थोडी येणार. अरे बघ ना, आवडेल तुला, तिला पण आवडेल. ओल्या नारळाच्या करंज्या. हो, काल रात्रीच बनवल्या ताईंनी. सावित्री, आई आई आई, तुम्ही आता किचन मध्ये काय करताय? अगं फराळ करायचा होता ना, करंज्या करते. अरे वा, ओल्या नारळाच्या करंज्या? हो, असं काय करतेस? दरवर्षी करतो ना आपण. आदित्यला ओल्या नारळाच्या मला वाटल्या कराव्याशा, म्हणून मी करते. पण तुला नाही आवडत ना ओल्या नारळाच्या करंज्या? वेडा आहेस काय? अहो, ओल्या नारळाच्या करंज्या आवडत नाही? आईच्या हातच्या ओल्या नारळाच्या करंज्या मी सोडणार आहे असं वाटतंय तुला? सॉरी, पण या सगळ्या करंज्या माझ्या आहेत. खा बाबा, खूप आहेत असून खा. सुख, स्वर्ग सुख. दादा उद्या लक्ष्मीपूजन आहे रे, आणि तू घरी नाहीयेस. तुझ्याशिवाय मला सांग, दिवाळी कशी सेलिब्रेट करायची यार? आणि आता प्रियासारखीच पारू पण या घरची सून आहे, राईट? अरे मग लक्ष्मीपूजन दोघांच्या हस्ते व्हायला पाहिजे ना. पारू, माझ्या आधी हा मान तुझा आहे. तू लक्ष्मीपूजन करायला हवं. नाही प्रिया मॅडम, मला खात्री आहे तुम्ही समजा जबाबदारीनं पार पाडाल. ओके ओके, मी तुम्हाला यातली एक एक करंजी देऊ शकतो, पण एकच. हो, एकच घेतली. खा का? राम लक्ष्मणाची भेट झाल्यागत वाटते. आजी, तुझा नातू आहेच रामासारखा. मला त्याचं लक्ष्मण होता आलं हे माझं भाग्य आहे. प्रीतम, प्लीज काही करून आजीच्या मुलाला शोधून काढ. आजीची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. तिने त्याला भेटणं खूप गरजेचं आहे. हो, मी करतो. तू मला फोटो पाठव फक्त. हो, मी लगेच कामाला लागतो. काय? अरे वेडा आहेस का? दादा, हॅपी दिवाळी. पारू, सगळं हे घे. येतो का आजी? काळजी घे.
मी तुला बाहेरपर्यंत सोडायला येतो. आजी मी आलोच यांना बाहेरपर्यंत सोडून. आजी परत येणार मी. एकंदरीत ना एकदम कमाल गेला दिवस. नशीबवानेच बाबा. दिवाळीच्या दिवशी सख्या भावाबरोबर वेळ घालवलास. एक मिनिट, तुम्ही पण काही कमी नशीबवान नाही आहात. तुम्ही पण घालवलातच ना माझ्या भावाबरोबर वेळ. मी हा कधी नाही रे, शक्य नाही. काय काहीतरी बोलतोस तू. नाही बाबा. नाही बाबा, हे बघा तुम्हाला खोटं बोलायला जमत नाहीये, नका बोलू ना. हो भेटलो, आदित्यला भेटलो. पारूला नाही भेटता आलं पण आदित्यला भेटलो. खरं सांगू का, आदित्य आणि पारू सोबतच खरं सुख आहे. करेक्ट आहे बाबा. आणि आज संध्याकाळी ना येताना आजीसाठी हम साडी घेऊन येतो. चालते. आजी 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 इकडे 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 बस. सोड ते सोड. ए बस इकडे बस. पाणी पाणी आजी हळू 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 हळू. वर बघ आजी. हे घ्या पाणी घ्या आजी. हे घ्या, पाणी प्या पाणी प्या. आजी हो. पाणी एक मिनिट. प्लेट आजी इकडे. सावकाश आजी. मरत्या आजी 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 सावकाश आजी. बरू पाय सोड आजी. हो 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 डॉक्टरांना बोलवलंय, येतात ते. आजी सांभाळ का, सांभाळ आजी. आजी डॉक्टर खोकायला लागली. तिला खूप डास लागली. जरा बघता का. आजी आजी सावकाश. हळू आजी. म्हणतात आंबाजी. डॉक्टर डॉक्टर प्लीज काही करून आजीचा खोकला थांबवा. तिला ते सहन नाही होत डॉक्टर. आणि डॉक्टर तुम्ही पैशांची काळजी करू नका, आपण वाटेल तेवढा खर्च करू, पण प्लीज तिचा खोकला बरा करा. हो सावकाश. या बाहेर या. आलोच. आजी आजी सावकाश सावकाश.